रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्राच्या जलधिक्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीला बंदी लागू आहे। या कालावधीत यांत्रिकी नौकांना किनाऱ्यापासून 12 नॉटिकल मैल आतील समुद्री हद्दीत मासेमारी करण्यास बंदी आहे। या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही यासाठी मत्स्य विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 41 लँडिंग पॉइंटवर सुरक्षा रक्षक आणि सागरी मित्रांकडून गस्त घातली जात आहे। त्याचबरोबर मत्स्य विभागाच्या सुमारे 100 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिवस रात्र निगराणी ठेवण्यात येत आहे। बंदीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची अवैध मासेमारी होऊ नये यासाठी समुद्रकिनारी आणि लँडिंग पॉइंटवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 4000 मासेमारी नौका असल्याने बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान मत्स्य विभागासमोर आहे। त्यामुळे मत्स्य विभागाच्या पथकांकडून नियमित गस्त घालत अवैध मासेमारीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मासेमारी बंदीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत संबंधित नौका मालक आणि मच्छीमारांनी नियमांचे पालन करावे यासाठी विभागाकडून विशेष दक्षता घेतली जाते। हां सर बोला। नमस्कार, मी जीवन सावंत, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी। आज मिरकरवाडा बंदराला जे काही बंदी कालावधी आहे त्यासाठी भेट दिलेली आहे। या ठिकाणी जे बिगर यांत्रिक नौकांनी मासेमारी जी होणार होती किंवा करत असतील अशांना आळा घालण्यासाठी आपण मिरकरवाडा बंदर तसं प्रत्येक 23 लँडिंग पॉईंट आहेत त्या प्रत्येक 23 लँडिंग पॉईंटवर सुरक्षा रक्षक तैनात ठेवलेले आहेत। प्रत्येक परवाना अधिकारी यासाठी सतर्क आणि कार्यक्षमतेने काम करत आहे। ही जी काही गस्त आहे ही 24 तास चालू आहे। त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही अनैतिक मच्छीमारी जी होणारी न होता इथं संपूर्णपणे या मच्छीमारीला आळा घालण्यात आलेला आहे आणि यासाठी मच्छीमारांचं सुद्धा सहकार्य तेवढंच आहे। या जे काय माननीय नितेश राणे साहेब यांनी जे काय हा जो काय निर्णय घेतलेला आहे, जो शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवून हा जो कार्यक्रम आहे त्याला मच्छीमारांचाही पाठिंबा आहे आणि त्यासाठी मच्छीमारांनी सुद्धा प्रतिसाद अत्यंत चांगला दिलेला आहे। फक्त आमची विनंती हीच आहे की आता राहिलेले 5 दिवस आहेत त्यांनी तो निर्णय जो आहे तो त्या पद्धतीने कायम ठेवावा आणि प्रशासनाला तसेच मदत करावी।